कठीण वाटू शकतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्या आधीच्या पुस्तकातले काही मुद्दे इथे रिपीट झाल्यासारखे वाटू शकतात, असं हे म्हटलंय. तर एकूणच या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की थिंक अँड ट्रेड लाईक अ चॅम्पियन हे पुस्तक फक्त स्ट्रॅटेजीबद्दल नाहीये, तर एका चॅम्पियनसारखा विचार कसा करायचा आणि तसं वागायचं कसं यावर आहे. मानसिकता, शिस्त, रिस्क मॅनेजमेंट आणि सातत्य हेच महत्वाचे आधारस्तंभ आहेत. अगदी बरोबर. जे ट्रेडर्स आपलं स्किल सुधारू इच्छितात, रिस्क कंट्रोलमध्ये आणू इच्छितात आणि ट्रेडिंगला एका प्रोफेशनल लेव्हलवर नेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी या विश्लेषणात हे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. मिनेर्विनी म्हणतात की यशस्वी ट्रेडिंग हे कंटाळवाण असू शकतं, कारण ते थ्रिलपेक्षा एका सातत्यपूर्ण प्रोसेसवर अवलंबून असतं. हाच विचार की खरी प्रगती किंवा यश हे अनेकदा आकर्षक नसलेल्या पण नियमितपणे केलेल्या गोष्टींमधून मिळतं, आपल्या आयुष्यातल्या इतर क्षेत्रांमध्ये पण लागू होऊ शकतो का, यावर विचार करायला हरकत नाही.